का आज जाहीर होतील। फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात अशा चर्चा होत्या। मात्र आज ज्या वेळेला संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग ही पत्रकार परिषद घेतेय त्यावेळेला तारखा नेमक्या कोणत्या असतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार। MMRDA रिजन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर। पश्चिम महाराष्ट्र पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी। उत्तर महाराष्ट्र नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव। मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना। विदर्भ नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पत्रकार परिषद होणार आहे। 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार। यामध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो काही वेळातच आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। महापालिका निवडणुकांसंदर्भात शहरी भागामध्ये दुबार मतदार या संदर्भामध्ये काही हरकती मागवण्यात आल्या होत्या। तसंच विरोधी पक्षांनी या संदर्भात दुबार नावं काढा अशा प्रकारची मागणी देखील केली होती। यासाठी काही वेळ लागला तरी चालेल, निवडणुका पुढे ढकला अशी मागणी विरोधकांची होती आणि त्या संदर्भामध्ये आदित्य ठाकरे आता काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि आता काही वेळातच आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईमध्ये सुद्धा 11 लाख दुबार नावं जे ते आढळलेली होती। अशा वेळेला त्यामध्ये निवडणूक आयोगानं काय केलं असा सवाल देखील विरोधी पक्षांकडून विचारण्यात आला होता। विरोधी पक्षांनी यासाठी राज्य निवडणूक आयोगाची भेट देखील घेतलेली होती। मात्र आता राज्य निवडणूक आयोगाकडून दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। यामध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। 29 महानगरपालिकांच्या निवडणुका यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। 31 जानेवारी ही सुप्रीम कोर्टानं दिलेली तारीख आहे। त्याआधी निवडणुका आटपा असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले। त्यानुसार जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत। त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। तर आधी महानगरपालिकांच्या निवडणुका होऊन त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार की मग आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर कोणत्या महानगरपालिका आहेत त्या देखील आपण पाहूयात की ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहे। महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार। MMRDA रिजन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर। पश्चिम महाराष्ट्र पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी। उत्तर महाराष्ट्र नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव। मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना। विदर्भ नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होणार का याकडे आता लक्ष असणार आहे। तर नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात। त्यामध्ये देखील 20 तारखेला काही ठिकाणी मतदान होणार आहे आणि 21 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे। त्याआधी आता महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होणार का याकडे लक्ष असेल। राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असणार आहे। पालिका निवडणुकांच्या तारखा यामध्ये जाहीर केल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून कळते। तर थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। मतदार याद्यांमधला घोळ तसेच दुबार नावं या संदर्भामध्ये विरोधकांनी आवाज उठवला होता। आदित्य ठाकरे यांनी वारंवार या संदर्भातले प्रश्न देखील विचारले होते। एकीकडे राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद तर दुसऱ्या ठिकाणी आदित्य ठाकरे आता पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद होईल। नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात मात्र त्याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही। त्यातल्या काही निवडणुका या 20 तारखेला देखील होणार आणि त्यानंतर 21 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे। त्याआधीच आता राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद यामध्ये महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची एक शक्यता आहे।
त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका आहेत. तर कोणत्या महानगरपालिका आहेत ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत पुन्हा एकदा आपण पाहूया. महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार. MMRDA रिजन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर. पश्चिम महाराष्ट्र पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी. उत्तर महाराष्ट्र नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना. विदर्भ नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर. तर 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार की मग 2 टप्प्यांमध्ये होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे. तर मतदार याद्यांमधला घोळ, त्यामध्ये दुबार नावं, या संदर्भात विरोधी पक्षांनी जो आक्षेप घेतलेला होता, तर आता निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद असेल. तर त्यावेळेला आदित्य ठाकरे आता या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे. जे मुद्दे, जे प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केले होते त्याला अजूनही राज्य निवडणूक आयोगाकडनं उत्तर देण्यात आलेलं नाही. त्याआधीच महापालिका निवडणुकांच्या तारखा या ठिकाणी जाहीर होणार आहेत. विरोधी पक्ष या सगळ्यामध्ये काय स्टँड घेणार, त्यांची नेमकी भूमिका काय असणार हे आता पाहणं महत्त्वाचं असेल. तर काही वेळातच ही पत्रकार परिषद आदित्य ठाकरे यांची होणार आहे. 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. एक राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद 4 वाजता आणि थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद. राज्य निवडणूक आयोगाकडनं आज दुपारी 4 वाजता महापालिका निवडणुकांची जर घोषणा झाली तर अशा वेळेला विरोधी पक्षांचा स्टँड नेमका काय असणार याकडे देखील लक्ष असणार आहे. तर या निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमधून पुन्हा एकदा ते काय मुद्दे म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. एकच खुर्ची त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे हे एकटेच या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत.